बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर तालुक्यातील मोजे बलकवे येथील ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्यामुळे राकेश रमेश पाटील यांनी महाशय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे अपात्र होण्याकामी अर्ज दाखल केला होता। सदर अर्जाची चौकशी होऊन गटविकास अधिकारी शिरपूर यांना पाठवलेल्या चौकशी अहवालात सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांची आजी नामे वत्सलाबाई दंगल पाटील यांनी 296.82 चौरस फूट एवढे जास्तीचे बांधकाम करून ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचे आढळून आले होते। तसेच सरपंच प्रदीप अशोक चव्हाण हे त्यांच्या आजी नामे वत्सलाबाई दंगल पाटील यांच्या एकत्र कुटुंबात मुलाबाळांसोबत राहत होते, म्हणून महाशय जिल्हाधिकारी धुळे यांनी प्रदीप अशोक चव्हाण यांची आजी नामे वत्सलाबाई दंगल पाटील यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यामुळे प्रदीप अशोक चव्हाण यांचे सरपंचपद दिनांक 14 जानेवारी रोजी अपात्र घोषित केले आहे। बलकुवे गावातील सरपंच प्रदीप अशोक चव्हाण यांनी गावात अतिक्रमण केल्याबाबत तक्रारदार राकेश रमेश पाटील यांनी त्यांच्या विरुद्ध महाशय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे अर्ज दाखल केलेला होता आणि त्या अर्जाच्या चौकशीमध्ये वत्सलाबाई दंगल पाटील म्हणजेच प्रदीप अशोक चव्हाण म्हणजे सरपंच यांची आजी हे एकत्र राहत होते आणि ते एकत्र घरात राहत असताना त्यांच्या घरात 296 चौरस फूट एवढं अतिक्रमण असल्याबाबतचं महाशय गट विकास अधिकारी यांनी रिपोर्ट सादर केला आहे आणि त्याप्रमाणे महाशय जिल्हाधिकारी धुळे यांनी अतिक्रमण केलेलं आहे असं सिद्ध झाल्याने त्यांना दिनांक 14/1/2025 रोजी प्रदीप अशोक चव्हाण यांना सरपंच पदावरून रद्दबादल केलं आणि त्यांचं पद रिकामी केलं। सदरचा अर्ज हा अर्जदाराकडून मंजूर करण्यात आला।